भाऊजी आले तेव्हापासून झोपूनच आहे का? हो, झोपलेच तर आहे अजून. काय माहीत आता शाळेत जाते आज काय नाही जात तर. हे पाहताय, मी 30 संक्रांतला थांबतो, पण मी 16-17 तारखेला चालली जाईन. ठीक आहे, चालली जाजो. आहे ना आता 3-4 दिवस. आज काय करू? चला आज शॉपिंगला जाऊ. कायची शॉपिंग? तू इथे सवय गेलीच नाही शॉपिंगची. आज काही आपण चांगले तिळगुळाचे लाडू करू. लाडू तर कर म्हणा, पण ते तू नव्हती करत का करते तिळाची चिक्की, बिलकुल कडकवाली, ती कर. ती चिक्की तुझ्या हातची खूप छान होते. तशी चिक्कीच नाही होत माझ्या हातची, आईच्या हातची पण नाही होत. ठीक आहे ना, चिक्कीही करू, लाडूही करू. आणि मी काय म्हणतो, शेंगदाणे आणि तिळाची एकत्र करू का लाडू, का तुला अलग अलग आवडते? तू कर ना, तुझ्या घरी कसे खाते तर तसेच कर. एकत्र कर नाही तर वेगवेगळे कर. रुपेश येणार नाही का ते मकर संक्रांतीला? सुट्याच नाही मिळत म्हणे त्याला. येतो म्हणे, पण काय माहीत आता. यावर्षी तो फायनल इयरला असेल ना. हो, ह्या वर्षी त्याचं शिक्षण होऊन जाते आता. मग माहीत नाही नोकरी करते का इथं राहून काही करते. रामटेक आहेच किती दूर, जवळच तर आहे. इथेही चांगली त्याचं एखादं शॉप गिफ्ट टाकून देता येते ना त्याला. आता आमचं गावही काही एकदम लहान नाही ना, इथेही कपड्याचे 1-2 दुकानं चांगली चालते ना. आणि नाही काही तर पाहा लागेल आता काय म्हणते तो, त्याला काय आवडते तर. नोकरी म्हणून तर नोकरी, धंदा म्हणून तर धंदा. झाली का झोप जिज्जाजी? झाली बुवा. थकान तरी गेली नाही. शाळेत जायचं आहे ना आज, मग सुट्टी जाईल की उद्या परवा. हातपाय धुवा, मी चहा करून आणतो. बस शांताताई, तू मी करतो. संगीता आता आली तर आहे चांगली, 1-2 महिना. कुठं राहते ती? आताच तर म्हणून राहिली मी 2 दिवसांनी जाईन. तीळ संक्रांतले कालच म्हणे मी चालली, तर तीळ संक्रांत करून जा. काहून आमच्या गावात गमत नाही का? गमते भाऊजी, पण माय तिथं दुकान आहे ना, गिऱ्हाईक वाट पाहते. आताच तर तीळ संक्रांतचं चांगलं सीझन आहे. तुम्ही म्हणे ना त्या रामभाऊ बाजीचा पुतण्या का काय येणार आहे म्हणे, केव्हा येणार आहे काही समजलं का? विचारून पाहायचा बरं. मला वाटते आज नाही तर उद्या येईन तो. कालच तर म्हणे तो बुडोबा फोन आलता आणि त्याला येऊन राहिले म्हणून. आज थोडासा उशीरच झाला, चाल लवकर जा लागणार. आज तर लाडू करायचे आहे. पाटलीनबाई नाही तर राघवन. थांब जो चंदा, थोडीशी थांब. चालली होती का कामाले? हो, चाललीच होती. आज थोडासा उशीरच झाला. पूर्ण हे घर लिपडलं, शेण जमा केलं, माती आणली. आता तीळ संक्रांत आहे म्हणलं तर सणासुनाच्या वेळेस पूर्ण घराची लिपाई केली. मस्त दिसून राहिलं तुझं घर, एकदम चक्क बिलकुल. हो, आता आमचे गरीबाईचे घरं साफसफाई करून तर चांगलं दिसते. पण तुम्ही कशा आल्या इकडे आमच्या इकडल्या हेटीच्या भागात? इकडे तर तुम्ही कधी येत नाही. आमचे काय इकडे साधारण घरं राहते. तर आमचे काय मोठे बंगले आहे का? पण तुम्ही इकडे कशा काय आल्या? काही नाही, ह्या इकडे दुकानात लताच्या घरी उधारी होती आणि ते बिमार आहे म्हणे, तर घरीच येतो म्हणे पैशाने, म्हणून मी आली होती. चला, चालता का तिकडे? झाले का लाडूगुडू करणं? नाही, करायचे आहे ना. आता तिळगिळ धुतले, आज करा लागेल. काल पाटील काकूच्या घरी काय होतं, मला बाहेरून गेली तर आवाज येत होता. कोणाचा शांता काकूसारखा आवाज येत होता. त्या होत्या का तिथं? शांता काकू होत्या, त्यांची बहीण संगीता होती, आणि ही पण होती सुनीता वहिनी. काय होते तिथं? तिथं काय राहणार आहे, काहीच नव्हतं. काल ते सगळेजण शेगावला गेले होते ना, तर पाटलिंग काकू म्हणे शांता काकूची बहीण आली आहे, बोलवून ये म्हणे, बसू म्हणे, गोष्टामाथी करू म्हणे, म्हणून मी त्याला बोलायला गेलती. मग सुनीताला बोलावलं होतं का? हो, सुनीताला बोलावलं होतं ना. अर्चनाला बोलावलं होतं का? हो, अर्चना ताई म्हणत होती की पण त्या मोहित झोपला आहे तर मी नाही येत. सगळ्याला बोलावलं होतं, फक्त माझीच आठवण नाही येत कोणाला. आत्ता लक्षात आलं तुम्ही माझ्या घराकडून कशा आल्या, काय
समजलं मला आता. हे रिकामे कामं माझ्याजवळ नाही करायचे. रिकामे चांबाड चौकशा. काय आहे हे? हे आलं होतं का आणि ते आलं होतं का? मला म्हटलं तुम्ही रस्ता कशा बुलल्या आज मा घराकडून. चौकशी नाही केली, करायला आली मी. विचारलं तुले तिकडून याच होतं तर. तुमच्या ह्या गोष्टी साऱ्या गावात माहीत आहे. तुम्हाला बोलावलं नाही ना म्हणून त्या चांबार चौकशा आहे. बोलवायच्या लायकीच्या नाही आहे तुम्ही. म्हणजे कायची लायकी आहे? लायकी काढते का तू? लायकी म्हणजे तुमचे कामच आहे इकडचं तिकडे. आता मला विचारत होत्या तुम्ही आणि तिकडे जाऊन दुसरीकडे दुसरी आग लावली असती. कामाशी काम ठेवत जा ना, रिकामे कामं नका करत जाऊ. तू काम सांगते का मला माझे कामं काय आहे म्हणून? चांगल्यानं बोलली तर तू तर डोक्यावर बसली. मला काही गरज नाही आहे डोक्यावर बसायची, समजलं? मी मायाच्याच समर्थ आहे. तुम्हीच तुमचं पाहून घ्या. तुमच्यासारख्या बायासोबत बोलणंच गुन्हा आहे. फालतू मी प्रेमानं चांगली बोलून राहिली तर तू तर माझ्या डोक्यावर बसली. डोक्यावर कोण बसलं तुम्हीच पाहून घ्या. इकडचं तिकडे तिकडून इकडे विचारून घेतलं ते आणि चोंकी लावून दुसरीकडे गेले असते. जा आणखीन कोणाच्या घरी विचारले. मला कामं आहे, तुमच्यासारखी रिकामी नाही आहे. चालली मी. किती बोलली मला हे काय स्वतःला समजते. पाहून गेली एक दिवस. थांब आता तू एक दिवस, मी बी चांगली पाहीन तुला. आहे तर कामवाली पण किती बोलली मला. जाऊ दे आता, मीच फालतू तिच्या घराकडे केली होती. पण तर चौकशी केली पण समजले नाही काही. काय बोलल्यात ह्या, कायचा विषय झाला. जाऊ द्या, पाहा लागन आता. सुनीताच्या घराकडे जाऊन पाहा लागन. किती चोंबडेपणा करते पद्मा. इकडून तिकडून आली ना मला विचारते का कोण होतं रात्रीने, कसं होतं. जाऊ ना चंदा, आज उशीर केला. तुला तर आज लवकर ये जाऊ म्हटलं आणि तुला आज जाणून बुजून उशीर केला. कायचा उशीर? तुम्ही आता मग बोलूच नका. ते पद्मा काल तुम्ही बोलावलं शांता काकूच्या बहिणीले आणि शांता काकूले. तिला कुठून माहीत होते माहीत नाही. माजरीवाणी डोळे आहे तिचे. तर माझ्या घराकडून तिकडून आली ती हेटीत तिकडे एवढ्या दूर. आणि तिथं मग माझ्या घराजवळ मला काय म्हणते का कुठं चालली चंदा. मी म्हटलं चालली आता कामाले. तर म्हणते हे चाल ना मी येतो तिकडे. आली माझ्यासोबत. मग विचारायला लागली तू कुठं गेली ती, काल काय झालं तर, कसं झालं, काय झालं. मी म्हटलं काही नाही. मग कोणाकोणाला बोलावलं होतं? अर्चनाला बोलावलं होतं का? सुनीताले बोलावलं होतं का? मी म्हटलं हो सुनीताले आली होती सुनीताताई. अर्चना ताई नव्हती आली, मोहित झोपला होता घरी. तर मग म्हणते राहिली मग उठला तिचा पारा. सगळ्याला बोलावलं आणि मला नाही बोलावलं. मी चांगली तिची घोटपिटा काढली. मग राहिली चूप. येऊन गेली मी पटापटा कामाले. तर तिला नसन बोलावलं पण प्रत्येक वेळेस तिला बोलावणं जरुरी आहे का? नाही राहिली आठवण म्हणून त्या पारा वाढला आहे. मी म्हणतो चंदा कोण तनपण करून राहिली. रागत येणारच आहे ना अशी बोलन ते तर. पण मला काय बोलाव, करतं तर कामवालीच होय. जाऊ दे, कुत्रा आपल्याला डसतं तर आपण डसतो का कुत्र्याले? सोड नाव तिचं. चाल डोकं थंड कर, गरम गरम चहा पे आणि मग कर आरामात काम. नाही विन ते नाही विन उद्या करजो राहिलं सुलं. नाही करतो ना मी. आणले का तीळ काढून वरून? काल वाळू टाकले होते तर गोष्टीत आठवण नाही राहिली आपल्याला. हो आणले, तिळही आणले मी आणि शेंगदाणे बी काढून ठेवले, गूळ बी काढून ठेवला. चाल मी तुला भाजू लागतो, करू लागू आपण दोघी जणी. करतो मी एकटीच. चला चहा करू, चहा पिऊ आणि मग कामाला लागतो मी. तिळ शेंगदाणे पहिले भाजून घेतो आणि मग स्वयंपाक करायला लागेल. काय करते ताई? तीळ शेंगदाणे भाजून घेतो म्हटलं पहिले आणि मग स्वयंपाक करू. तू भाज तिळगी, मी स्वयंपाक करतो. तू भाजून दे, मी मिक्सरमध्ये बारीकही करतो आणि लाडू करू लागतो. मग करू आपण दोघी जणी स्वयंपाक. शेंगदाणे कमी घेतले का? हो, तीळ गुळाचे लाडू करायचे असले ना तीळ जास्त घ्याव, शेंगदाणे थोडे कमी घ्याव. त्याच्याने कसं चांगले वाटते लाडू. हे तर नुसते तिळाचे यायले ना असे कडवटसर वाटते. म्हणून मी शेंगदाणे आणि तिळाचे एकत्रच करतो. गूळ काय किसून टाकते का? नाही, गूळ ना बारीक थोडासा फोडून टाकतो आणि गूळ कढईत पाकसारखा होऊ देतो थोडासा. त्यात थोडंसं चम्मचभर तूप टाकलं तर आणखीन चव येते.
आणि ह्या कुटामध्ये मिसळून टाका. मग चांगले लाडू होते. थोडीशी विलायची टाकतो, किंचित थोडंसं मीठ. एक नंबर लाडू होते. मग दिनेला तर खूप आवडते लाडू, नुसता लाडूवर राहते. झाले लाडू करून. आता तीळ पापडी संध्याकाळी करू. आणि ताई, हा मोठा लाडू कोणासाठी केला? लाडू पूजेसाठी केला. आमच्याकडे असा मोठा लाडू करून त्याची पूजा करते. आपल्या घरी तर नाही करे, आपल्या घरी नाही करे, पण माझी सासू बी असाच करे.